हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात फ्रेंड्स? आनंदात राहा, मस्त राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांची कुठल्या ना कुठल्या रीत्याने कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आपली कधीतरी फसवणूक झालेली असते की नाही. छोटी छोटी गोष्ट तुम्ही आठवा, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कधीतरी तुमच्यासोबत फसवणूक वगैरे झाली असेल. छोट्या छोट्या जर फसवणूक असतील तर त्या आपण लक्षात नाही ठेवत. जर आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे कोणत्या तरी बाबतीत, तर आपण बदलतो, पूर्णपणे बदलून जातो. आपली जर मोठी फसवणूक झाली असेल ना, तर आपण पूर्णपणे बदलून जातो फ्रेंड्स. मग आपल्याला कोणावरच आपला विश्वास बसत नाही. मग समोरचा व्यक्ती कितीही खरा असू देत, आपला कोणावरही विश्वास बसत नाही. आपण 100 वेळा विचार करतो की ह्या व्यक्तीवर मी विश्वास कसं ठेवू. बरोबरच आहे फ्रेंड्स, कारण आपल्यासोबत फसवणूक झालेली आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येकावरती संशय येत असतो. प्रत्येकावरती. भले मग समोरचा कितीही चांगला वागू दे, तो त्याच्या जागी बरोबर असेल, तो चुकत नसेलही, प्रॉब्लेम आपला असतो. आपल्यासोबत फसवणूक झालेली असते फ्रेंड्स, त्यामुळे आपला कोणावरही विश्वास बसत नाही. कोणावर विश्वास नाही बसत. बरोबरच आहे फ्रेंड्स. विचार करायचा या गोष्टीचा. ही गोष्ट चुकीची नाही आहे फ्रेंड्स. ट्रस्ट, हो की नाही. आपली फसवणूक होता कामा नये ह्याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपली कोणीही फसवणूक करणार नाही. फ्रेंड्स, काय करायचं आहे? समोरच्यावर विश्वास ठेवायचा आहे आपल्याला. समोरच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे, पण कसा? आंधळा विश्वास आपल्याला ठेवायचा नाही आहे. डोळे उघडे ठेवून आपल्याला समोरच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. सगळं पारखून आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. लोक बोलतात ना, विश्वास ठेवा. विश्वास ठेवला पाहिजे, हो, ठेवला पाहिजे विश्वास, पण आंधळा विश्वास कधीही ठेवायचा नाही. कोणतीही गोष्ट असू दे, तुमची पर्सनल लाईफ असू देत, प्रोफेशनल लाईफ असू देत, कोणावरही कधीच आंधळा विश्वास ठेवू नका. मग ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असू द्यात. आपल्याला आंधळा विश्वास नाही ठेवायचा आहे. नाही ठेवायचा आपल्याला आंधळा विश्वास. विश्वास ठेवायचा आहे, पण आंधळा नाही. डोळे उघडे ठेवा. डोळे उघडे ठेवून समोरच्यावर विश्वास ठेवा. काय वागतोय, कसा वागतोय, कसं बोलतोय, हे डोळे उघडे ठेवा आणि मगच विश्वास ठेवा. समोरचा व्यक्ती त्या विश्वासाचा पात्रतेचा आहे का हे बघा. कधी कधी कसं वाटतं, आपल्याला माहिती असतं की समोरची व्यक्ती आपल्याला फसवते आहे, तरी पण आपण राहत असतो. जीवापाड जपत असतो ते नातं. ठेवायचं आहे आपल्याला, विश्वास ठेवायचं आहे, बघायचं आहे, डोळे उघडे ठेवून बघायचं आहे. वागणूक, बोलणं सर्व बघायचं आहे आपल्याला. ओळखायचं आहे माणसाला, ओळखायचं आहे आपल्याला. ओळखून विश्वास ठेवायचा आहे. राहा ना, तुम्ही नात्यामध्ये राहा फ्रेंड्स. नाती तुटायला वेळ नाही लागत, सोडायला वेळ लागतो फ्रेंड्स. नाती तुटतात, लगेच तुटतात. जोडायला खूप वेळ लागतो फ्रेंड्स. त्यामुळे आंधळा विश्वास ठेवणं टाळा. लोकांवरती आंधळा विश्वास ठेवणं टाळा. बघा, डोळ्यांनी बघा काय होतंय आपल्या आसपास, काय होतंय आपल्या बाबतीत, काय होत आहे. आपण ज्या ज्या लोकांशी कनेक्टेड आहोत त्यांच्यावर आंधळा विश्वास कधीही ठेवू नका. बघायचं डोळ्यांनी, आपल्यासोबत व्यवस्थित नीट होतं आहे का, आपल्यासोबत व्यवस्थित नीट वागत आहेत का. पर्सनल लाईफ, प्रोफेशनल, जॉब, बिझनेस
सगळ्या बाबतीमध्ये हे लागू होतं आहे फ्रेंड्स. ट्रस्ट इश्यू आपल्याला होतो. एकदा फसवणूक झाल्यावरती आपण सगळ्यांवरती संशय घेत असतो. का संशय घेतो? लोकांना वाटतं ही व्यक्ती संशयी आहे, हा व्यक्ती संशयी आहे. पण त्याच्यासोबत आधी काय घडलं हे समोरच्याला माहीत नसतं फ्रेंड्स. त्यामुळे आपण सगळ्यांवरती संशय घेत सुटतो. सगळ्यांवरती आपण संशय घेतो. त्यामुळे लोकांना आपण वाईट वाटतो. संशय घ्या. संशय कसा घ्यायचा आहे? समोरच्याला जाणून नाही द्यायचं आहे. विश्वास ठेवा, आंधळा विश्वास नका ठेवू. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आहे आपल्याला. डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवा सगळ्याच बाबतीत. बिझनेस करताना, आर्थिक व्यवहार करताना, काहीही असू द्यात, पूर्णपणे कोणावर विश्वास टाकणं चुकीचं आहे. आपल्याकडूनच चूक होत असते. आपण समोरच्यावरती खूप विश्वास ठेवतो, मग आपली फसवणूक होते फ्रेंड्स. आपणच चुकतो. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आंधळा विश्वास ठेवणं टाळा. कोणी असू द्यात, तुमचे जवळचे कितीही जवळचे असू द्यात, कितीही जवळचे नातेवाईक, फ्रेंड सर्कल, कोणीही असू द्यात, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जेव्हा आपण आंधळा विश्वास ठेवणार ना समोरच्या, तेव्हा तुमची फसवणूक होणार फ्रेंड्स. मॅच्युअर व्हायचं आपल्याला. आंधळा विश्वास नाही ठेवायचा आहे. आपण लहान नाहीच. आपण समोरच्यावरती पटकन विश्वास ठेवून जातो आणि मग आपल्याला नंतर कळतं की हे असं झालं आहे, चुकीचं आहे. आंधळा विश्वास ठेवणं टाळा. आपल्याला आपला सेल्फ रिस्पेक्ट पण जपला पाहिजे. आपली फसवणूक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. कोणी नसतं, आपल्यालाच आपली काळजी घ्यायची असते. आपल्यासोबत कितीही जवळची व्यक्ती असू द्यात, नवरा बायको, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, कितीही जवळची व्यक्ती असू द्यात फ्रेंड्स, मित्रमैत्रीण, नाही, आपल्याला तरीसुद्धा आपल्याला आपलीच काळजी घ्यावी लागते. लोकांच्या भरोशावर राहू नका. स्वतःचा विचार करा आधी. स्वतःचा विचार करायचा आहे तर आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. तर आपण आयुष्य चांगलं जगू शकतो. स्वतःचा विचार करायचा. आपल्याला स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. समोरच्यावरती आंधळा विश्वास ठेवू नका. आपल्याला स्वतःवरती डोळे झाकून विश्वास ठेवा. एवढा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये पाहिजे की मला चांगलंच वागायचं आहे, माझ्याकडून हे होईलच. स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आपल्याला फ्रेंड्स. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वतःवरती आणि त्या देवावरती विश्वास ठेवा. पूर्णपणे आंधळा विश्वास, समोरच्या व्यक्तीवरती आंधळा विश्वास ठेवू नका. तो देव आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो. तो मार्ग दाखवतो तसं आपण चालत असतो. म्हणून स्वतःवरती आणि देवावरती विश्वास ठेवायचा आहे. लोकांवरती विश्वास ठेवायचा नाही. विश्वास ठेवा, डोळे उघडे ठेवूनच विश्वास ठेवा. कोणतंही कार्य करा, व्यवस्थित नीट त्या गोष्टीची पडताळणी करा. योग्य आहे का, बरोबर आहे का, हे असं केल्याने पुढे चांगलं होईल का. कोणतीही गोष्ट असू द्या, आर्थिक व्यवहार करताना लक्षात ठेवायचं फ्रेंड्स. व्यवहार करताना सुद्धा कोणावर कधीच विश्वास ठेवायचा नाही आहे आपल्याला. बिझनेस संदर्भात असू द्या, तुमच्या जॉबवर, प्रोफेशनल लाईफ, नाही ठेवायचा आपल्याला आंधळा विश्वास. सगळं पडताळायचं आहे, बघायचं आहे डोळे उघडे ठेवून.
व्यवस्थित आहे का, नीट आहे का, हे असं केल्याने चांगलं होईल का, सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आपल्याला. लक्षात ठेवायचं फ्रेंड्स. त्यामुळेच आपला ट्रस्ट वाढत असतो. नाही तर आपली फसवणूक व्हायला आपल्याला वेळ नाही लागणार. कोणीही आपली फसवणूक करून जाऊ शकतो. कोणी आपल्या जवळचीच व्यक्ती आपली फसवणूक करून जाईल. लांबची लोकं तर खूप लांबच राहिली फ्रेंड्स. लक्षात ठेवायचं आहे. आंधळा विश्वास कोणावर ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. काहीही प्रश्न असू द्या तुमचे. माझं काय चुकत असेल तर मला सांगा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.